नमस्कार मित्रहो, देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांचा आज आपण चमत्कार एक जाणून घेऊया। मामा त्यावेळी कर्नाटकामध्ये होते आणि एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मामांचा तळ बसलेला होता आणि त्या शेतकऱ्याच्या शेताला लागूनच देसाई बंधूंचं शेत होतं। तर देसाई बंधूंनी मामांना सक्त ताकीद केली की तुम्ही आमच्या शेजारी बसलेला आहात, आमच्या शेतातून तुमचं बकरं किंवा एखादं बकऱ्याचं पिल्लू जाऊन चालणार नाही। तुमच्या गड्यांना सक्त ताकीद द्या, भले आमच्या शेतामध्ये पीक असो अथवा आमची जमीन पडीक असो, अशी मामाने त्यांनी सक्त ताकीद दिली। देसाई बंधू धनवान कुटुंब होतं, त्यांचा गावामध्ये प्रचंड दरारा होता। ती म्हणतील ती पूर्व दिशा असा त्यांचा गावामध्ये दबदबा होता आणि त्यांना प्रचंड श्रीमंतीचा माज होता। त्यावेळी मामांच्याकडे मामांची बकरी राखण्याकरता एकूण 10 गडी होते। मामांनी आपल्या 10 गड्यांना बोलवून घेतले आणि त्यांना सक्त ताकीद दिली की देसाईची माणसं फारच वंगाळ आहेत, त्यांच्या शेतामध्ये आपलं बकरं किंवा आपल्या बकऱ्याचं पिल्लू जाता कामा नये, अशी मामांनी आपल्या गड्यांना सक्त ताकीद दिली। मामांच्या गड्यांमध्ये वसंत न्हावी म्हणून एक सर्वात लहान गडी होता। त्याला एकदा तहान लागल्यानंतर तो देसाईच्या विहिरीमध्ये पाणी पिण्याकरता गेला आणि पाणी प्यायला गेल्यानंतर देसाईंच्या माणसांनी त्यांना बेदम मारहाण केली। वसंताचं रडून रडून डोळं सुजलं, परंतु त्यानं मामांना एक शब्द देखील सांगितला नाही। परंतु अंतर्ज्ञानी मामा हे सर्व काही जाणून होते। देसाईंच्या शेतामध्ये बाबळीची प्रचंड झाडं होती आणि त्या बाबळीला कोळा, लुसलुशीत पाला आणि हिरव्यागार शेंगा अशा लागलेल्या होत्या। मामांनी आपल्या 2 माणसांना मुद्दामच देसाईच्या घरी थोडा बाबळीचा चारा मिळेल काय हे विचारण्याकरता पाठवलं, परंतु विचारायला गेलेल्या लोकांना देसाईंनी बेदम मारहाण केली। ह्या घटनेला 8 दिवस झालेत आणि मामाने आपल्या गड्यांना सांगितलं, माझी बकरी देसाईंच्या बाबळीचाच पाला खातील। हे ऐकून मामांचं सगळे गडे भिहालेत, कारण विचारायला गेल्यानंतर बेदम मारहाण केली आणि चारा बकऱ्यांनी खाल्लं तर आम्हाला ती जीवन ठेवणार नाहीत, म्हणून ती मामाकडे तक्रार करू लागली। मामाही आपल्या निश्चयाशी ठाम होते। मामाने सगळ्या गड्यांना सक्त ताकीद दिली, बकरी हा त्यांचा चारा खाणार, ज्याला थांबायचा आहे त्याने इथं थांबा, अन्यथा तुमचा झालेला पगार घ्या आणि तुम्ही गाव गाठा। 10 पैकी 9 गडी आपल्या गावी जाण्याकरता तयार झाले। त्यावेळी मामा त्यांना पैसे देण्याकरता गेलेत, तर ते मामाला म्हणलेत, आम्हाला मामा तुमचे पैसे नको। त्यावेळी मामा म्हणलेत, अरे सुक्काळीच्या मला कुणाचे पैसे बुडवायचे नाहीत, हे पैसे घ्या आणि गुरुनिष्ठा ही फार कठीण असते, असे म्हणून मामाने त्यांना पैसे दिले। त्या तळावर आता मामा आणि वसंता न्हावी हे दोघेच राहिलेत। वसंता रडू लागला आणि तो म्हणा लागला, मामा मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही, भले मला मरण आलं तरी चालेल। मामांचा तळ सोडून गेलेल्या 9 गड्यांनी असं ठरवलंय की मामा आणि वसंता पुढे काय करतात हे ते पाहण्यासाठी थोडा वेळ थांबले। वसंताच्या बोलण्यातील प्रेम, निष्ठा, आत्मीयता बघून मामानं सुद्धा बरं वाटलं। मामा वसंताला म्हणालेत, अरे वशा, आता या तळावर आपण दोघंच आहोत आणि एवढी बकरी तुला एकट्याला आटोपणार नाहीत, परंतु तू काही काळजी करू नकोस। ज्यावेळी बकरी सैरावरास पळायला लागतील त्यावेळी तुला मी एक काठी देतो, फक्त ती काठी एका जागेला उभारून हवेत न फिरव, बकरी आपोआप तुझ्या जवळ येतील। एवढे बोलून मामा देसाईंच्या शेताकडे वळलेत आणि एका बाबळीवर चढलेतनी झाड बेनाला त्यांनी सुरुवात केली। देसाईचे 4घे भाऊ हे सर्व पाहत होते। मामा देसाईंची बाबळ बेनत असताना 4घे भाऊ पळत त्या झाडाखाली आले आणि एकाने तर मोठ्याच्या मोठ्या हातामध्ये दगड घेऊन मामांच्या दिशेने भिरकावला। तोच दगड एका फांदीला तटून त्यालाच लागला डोक्यामध्ये आणि तो रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला। त्यावेळी 3घे देसाई भाऊ रागाने लालेलाल झालेत आणि मामाला उद्देशून बोललेत, तू खाली ये, आम्ही अजून 3घे आहोत, बघून घेतो तुला। झाडावरील मामा आणि झाडाखालील देसाई बंधू यांच्यातील जवळजवळ वाद अर्धा पाऊण तास चाललेला होता। मामांना ते देसाई बंधू शिव्यांचे भडेमार करू लागलेत आणि हा सर्व प्रकार प्रत्यक्ष वसंताने पाहिला। त्यावेळी मामांच्या डोळ्यातून अंगार पडू लागला। ईश्वरी अंश असणारी शरीरे सर्वसामान्य माणसांच्या पेक्षा वेगळे असतात। अक्कलकोटच्या स्वामींनी एकदा लोहाराजवळ जाऊन धातूचा तप्त रस प्यायल्याची घटना सर्वांनाच ज्ञात आहे। मामा देसाईंना उद्देशून म्हणाले, आलो बघा खाली, असे म्हणाले आणि त्यावेळी देसाई बंधूंना मामांच्या मध्ये काय दिसलं माहित नाही, परंतु मामा खाली येताच देसाई बंधू जमिनीवर गडागडा लोळायला लागले आणि त्यांच्या तोंडाला फेस आला। हा प्रसंग बघून
देसाई बंधूंची बायका माणसं तिथं आली आणि आक्रोश करू लागली। त्यावेळी मामा शांत उभा होते। मामाना त्यांनी विचारलं की मामा यांना काय झालं। मामा म्हणले झाडावरील भूतानी यांना असं केलं। त्या बायका माणसांनी मामाना विनंती केली, मामा आमच्या या माणसांना बरं करा, काही करा, कितीही पैसे घ्या, आमच्या शिवारातील सगळा चारा चारा, परंतु आमच्या माणसांना बरं करा असं म्हणून त्यांनी मामांचं पाय धरलं। लगेच त्या बाया माणसांनी आपल्या पोरामार्फत मामांची सगळी बकरी त्या झाडाखाली आणली आणि त्या बकऱ्यांना पोटभर चारा दिला आणि बकऱ्यांची पोटं भरली। त्या बायका मामांना म्हणाल्या, मामा आमची माणसं बरी होत नाहीत तोपर्यंत तुम्ही आमच्या शिवारातून कुठेही जायचं नाही। मामा म्हणाले, तुमच्या गड्यांना काहीही होत नाही, त्यांना घरी घेऊन जावा आणि देवघरामध्ये झोपवा। त्या पद्धतीने त्यांना देवघरामध्ये झोपवलं आणि मामांनी पाण्यातून भंडारा त्यांना खायला दिला। त्याबरोबर ती चटकन शुद्धीवर आली। शुद्धीवर आल्यानंतर रेशमी लाल फेटा परिधान केलेला मामाला पाहताच चौघही दचाकलेत आणि त्यांना समजून चुकलं की पाणी पाजणारा तो हाच धनगर। त्या देसाई बंधूची पैशाची मस्ती पूर्णपणे जिरली। मामाचं सामर्थ्य त्यांनी ओळखलं आणि त्यांच्यातला उन्मत्तपणा पूर्णपणे नाहीसा झाला आणि अक्षरशः ती स्वतःसारखी सरळ झाली। त्यानंतर देसाई बंधूंनी मामांना आपल्या शेतामध्ये 4 दिवस थांबवून घेतलं। बाबळीचा पाला, भुईमुगाचा पाला असा बकऱ्यांना तिने पोटभर चारू दिला आणि शेवटच्या दिवशी गोड पक्वान्नाचा महाप्रसाद केला आणि मामांच्याकडे क्षमेची याचना केली। पूर्ण पश्चातापानंतर मामांनी त्यांना क्षमा केली आणि हा सर्व प्रकार दूरवरून पाहत असलेले मामांचे ते 9 गडी मुकाट्याने मामांच्या तळावरती आले आणि मामांची त्यांनी क्षमा मागितली आणि मुकाट्याने ती आपापली कामं करू लागली। त्यावेळी मामांच्याकडे थांबलेला वसंत न्हावी याच्याकडे मामाने पाहिलं। त्याची निष्ठा, भक्ती, प्रेम पाहून मामाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला। मामांच्या कृपा छत्राखाली वसंत अक्षरशः गहिवरून गेला। त्याच्या जन्माचं सार्थक झालं। तर मंडळी, अशा पद्धतीने देसाई बंधूंना मामाने पद्धतशीररित्या वटणीवर आणलं। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा। धन्यवाद।